नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी महेश जाधव अकोला महाराष्ट्र येथून. आज आपण दारव्हा तालुक्यामध्ये लोही गावामध्ये आलेलो आहोत. आपले शेतकरी बंधू आहेत त्यांचा आपण परिचय घेणार आहोत सुरुवातीला. सर नमस्कार. नमस्कार भाऊसाहेब. तुमचं नाव आणि पूर्ण तुमचा पूर्ण ॲड्रेसच सांगा. माझं नाव धरमचंद जैन, हं. मुक्काम पोस्ट लोही, तालुका दारव्हा, जिल्हा यवतमाळ. आणि माझा मोबाईल नंबर आहे 751 आणि ही जी व्हेरायटी मी लावलेली आहे तर महेश भाऊ पुढे सांगतील काय तर. यांच्या शेतावर आपण याकरता आलो की सरांची आमची जेमतेम 20-25 दिवसाच्या आधी एक भेट झाली होती आणि त्यांनी आपल्या मल्टिप्लाय टेक्निकचा या प्लॉटला वापर केला. आणि सरांचं काम असं आहे की पूर्ण 100% शेती हे ऑर्गॅनिक करतात. सरांकडे 52 एकर शेती आहे आणि टोटल 1 रुपयाचंही रासायनिक खत न वापरता पूर्णतः कुठलंही पीक त्यांचं ते घेतात. तर मनाला एक आम्हाला आनंद वाटला या प्लॉटवर येऊन की झिरो बजेट म्हटल्यापेक्षा झिरो रासायनिक खत किंवा रासायनिक औषधी न वापरता सुद्धा हळदीचं प्लॉट त्यांनी डेव्हलप केलेलं आहे. तर आपल्याला मी दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे की हे बघू शकता या पानाची ग्रीनरी, पानाची साईज, आणि जर बघितलं तर फुटवेसुद्धा भरपूर निघालेले आहेत. आणि टोटली ही ऑर्गॅनिक शेती आहे. यांनी 1 रुपयाचंही रासायनिक खत या प्लॉटला टाकलेलं नाही. आणि बाकीची माहिती आपण इतर सरांनाच घेणार आहोत. आणि ह्या व्हेरायटीचं वैशिष्ट्यसुद्धा असं आहे की हे महाराष्ट्रामध्ये मला तरी असं वाटतं की एकमेव प्लॉट हा तुमच्या व्हेरायटीचा दिसते. तर सरांकडून विचारू आपण कोणती व्हेरायटी आहे, हे व्हेरायटी किती कालावधीची आहे आणि यांनी मल्टिप्लायर वापरल्यानंतर या व्हेरायटीला यांना काय अनुभव आला. तर सर सांगा, तुमचं या व्हेरायटीची वैशिष्ट्य सांगा, नाव सांगा, आणि इतर शेतकऱ्यांना त्याचं तुमच्या माध्यमातून फायदा होईल. या व्हेरायटीचं नाव आहे पितांबरी. बरं. आणि हे व्हेरायटी काढलेली आहे लखनौ विद्यापीठानं, ॲग्रिकल्चर विद्यापीठानं. बरं. आणि हे 180 ते 190 दिवसात येते ही. आणि हे लावण्याचा माझा उद्देश एकच आहे की बाकीच्या व्हेरायट्या जे आहे तर तुम्हाला एप्रिल मे मध्ये निघते, मार्चपासून सुरू होते. आणि हे व्हेरायटी माझी जानेवारी महिन्यात काढणं चालू होईल. हे जिथं व्हेरायटी लावली होती निजामाबादला, तर तिथून मी आणली व्हेरायटी हे. आणि दुसरा प्रश्न, मी हे सिंगल तास लावलं. सिंगल तास याच्यासाठी लावलं की डबल तास आणि सिंगल तासमध्ये काय फरक होते ते आपल्याला माहीत झालं पाहिजे. आणि दुसरा प्रश्न, जानेवारीत मजूर वगैरे व्यवस्थित मिळते आणि आपल्या लेबरची तकलीफ जात नाही. आता महेश भाऊ सांगतील तुम्हाला. बरं. सरांचा नवीन प्रयोग करण्याचा एक छंद आहे. सुरुवातीपासून शेतीमध्येच सरांना इंटरेस्ट आहे. आणि तुम्ही बघू शकता, पूर्ण प्लॉट दाखवा, किती जबरदस्त पद्धतीने डेव्हलप झालेला आहे, कुठे खालीवर दिसणार नाही आणि पूर्णतः ऑर्गॅनिक प्लॉट आहे. तर सर तुम्ही याला मल्टिप्लायर वापरल्यानंतर तुम्हाला याच्यामध्ये काय फरक जाणवला, काय बदल दिसला या प्लॉटमध्ये? मल्टीप्लायर याच्यासाठी आनंद वाटू राहिला. मल्टीप्लायरमुळे मी शेणखत वापरत नाही. आणि याचं असं झालं की जिथं शेणखत वापरत नाही तिथं मी मल्टीप्लायर वापरला तर शेणखतासारखीची बरोबरी दिसू राहिली मला. बरं. तर हेच आपण रिझल्ट दाखवण्यासाठी शेतकऱ्यांच्या बांधावर जातो. परंतु या शेतावर आल्यानंतर एक आपुलकीची अशी भावना आपल्यामध्ये निर्माण झाली की 6 महिन्याची व्हेरायटी यांनी तेलंगणामधून निजामाबाद येथून आणली आणि ही लागवड केली. आणि परिसरामध्ये या प्लॉटची पूर्णतः चर्चा आहे. कारण यावर्षी जर्मिनेशनमध्ये खूप मोठे प्रॉब्लेम आहेत. दुसरी गोष्ट, ग्रोथ पिकांची होत नाही पाहिजे तशी. ग्रीनरी म्हटलं तर करपा रोग बराच हळदीवर जास्त दिसते. पण तुम्ही जर बघितलं तर या प्लॉटला कुठेही करपा रोग किंवा याची वाढ कमी आहे असं दिसत नाही. फुटवे भरपूर निघालेले आहेत. आणि विशेष म्हणजे यांच्या जमिनीमध्ये आपण हात जर टाकला तर माती हे एकदम भुसभुशीत माती आहे पूर्णतः माती. कारण हे ऑर्गॅनिक शेती करतात त्याच्यामुळे जमीनसुद्धा एकदम सॉफ्ट आहेत. तर सर तुमचं हे मल्टिप्लायर वापरून समाधान झालं की नाही? एक नंबर समाधान झालं. मी आता पुन्हा नाही का, मी टरबूज लावणार आहोत. तर त्याच्याकरता मी जाधव भाऊले सांगितलं की मला तुम्ही 10 किलो द्या बा. बरोबर. तर इतर शेतकऱ्यांनी मल्टिप्लायर वापरलं पाहिजे का नाही वापरलं पाहिजे, तुम्हाला काय वाटते? मला हे वाटते ते शेतकऱ्यांना रासायनिककडे पाहू नये, शेतातनी रासायनिकचं नाव काढू नये. बरोबर. आणि त्याच्यासाठी तुम्ही काही करा पण मल्टिप्लायर वापरा. पण मी पुढं हाती घेऊन तुम्हाला दाखवत नाही, कारण मी स्वतः अनुभव घेतला त्याच्यावाला. आणि मी अनुभव घेतल्यावर कोणा बापावरही भरोसा करत नाही. बरोबर. तर हेच ठसकारून सांगण्याचं कारण आहे, सरांचा स्वतः अनुभव घेतात त्याचवेळी इतरांना सांगतात. सर मी सुरुवातीला भेटलो त्यावेळेस सर म्हटले होते की सर माझ्या प्लॉटवर व्हिडिओ घ्यायचा असेल तर मला रिझल्ट घेऊ द्या, रिझल्ट घेतल्यानंतरच मी बोलू शकतो, नाही तर मी बोलणार नाही. तर सरांचं जे आहे म्हणजे जे मनात आहे तेच होटावर त्यांच्या असते. तर धन्यवाद सर, तुमचा वेळ मिळाला. आणि
चांगलं मार्गदर्शन इतर शेतकऱ्यांना झालं. धन्यवाद.